वांग्याची भाजी तर तुम्ही नेहमी करत असालच, पण अशा पद्धतीची झणझणीत वांग्याची तव्यावर केलेली भाजी तुम्ही कदाचित पहिल्यांदाच पाहत असाल. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. तर अशा पद्धतीनं वांग्याची तव्यावर केलेली भाजी तुम्ही एकदा तरी जरूर करून बघा. अगदी चाटून पुसून तव्यावरचं वांगं फस्त झालंच म्हणून समजा. तर ग्रेव्ही असलेली ही भाजी आहे, त्यामुळं अर्थातच आपल्याला हे वाटण याच्यासाठी लागेल. तर हे ताजं वाटण कसं करून घेतलं आहे, तर त्याकरता एक छोटा टोमॅटो, एक छोटा कांदा कापून घेतला आहे, 6 ते 7 पाकळ्या लसूण, अर्धा इंच आल्याचे तुकडे, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि 2 चमचे सुक्या खोबऱ्याचे काप आहेत, तसेच 1 चमचा तीळ घेतली आहेत. तर कढईमध्ये एक एक साहित्य आपण भाजून घेऊ. पहिल्यांदा थोडंसं तेल कढईमध्ये गरम केलं. खोबरं भाजायला थोडासा वेळ लागतो, त्याच्यामुळं सगळ्यात आधी खोबरं याच्यामध्ये घातलं. खोबरं छान लालसर रंगावर भाजून घ्यायचं. या भाजीचं जे वाटण आहे ते थोडंसं आपल्याला नॉनव्हेजचं जसं वाटण असतं, म्हणजे काळपट चॉकलेटी रंगाचं, तसं करून घ्यायचं आहे. खोबरं थोडंसं लालसर झालं की याच्यामध्ये तीळ घातली आहेत. तीळ तसे पटकन भाजले जातात. मग याच्यामध्ये कांदा घातला. आता कांदा भाजायला बराच वेळ लागतो, त्याच्यामुळे गॅस थोडासा मीडियमवर करून वाढवून कांदा जो आहे तो थोडासा लालसर असा भाजून घ्या. भाजीसाठीचं जे वाटण आहे ते खूप जास्त प्रमाणातही करायचं नाही आहे, कारण आपण रस्सा भाजी करत नसून तव्यावर आपण ग्रेव्हीसारखी भाजी करणार आहोत. तर तव्यावर मावलं पाहिजे या हिशोबानं वाटणाचं जे प्रमाण आहे ते असलं पाहिजे. खूप जास्तही वाटण आपल्याला नको आहे. तसेच हे जे सगळं साहित्य आहे ते याप्रमाणे कढईत न भाजता तुम्ही तव्यावर सुद्धा भाजून घेऊ शकता. आता कांदा भाजला की आलं लसूण घातलं, ते थोडंसं परतून घेतलं. आता याच्यामध्ये टोमॅटो घातला. टोमॅटोसुद्धा ओलसर असतो, त्याच्यामुळं परतायला थोडासा वेळ जास्त लागतो. त्यामुळं गॅस कमी न ठेवता मीडियम आचेवर परतून घ्या, म्हणजे मग पटकन होतो. टोमॅटो परतला की याच्यामध्ये एखादा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला आहे. हा जो कूट आहे तो तुम्ही भाजीमध्ये शेवटी देखील घालू शकता, पण खूप जास्त स्टेप्स नकोत, पुन्हा लक्षात ठेवायला नको, त्यामुळं मी यामध्येच घातला आहे. शेंगदाणे भाजलेलेच होते, त्याच्यामुळे एकदा परतलं की सगळ्यात शेवटी याच्यामध्ये कोथिंबीर घातली आणि गॅस बंद करायचा. थंड झाल्यावर याच्यामध्ये लागल्यास थोडंसं पाणी घालून असं अगदी बारीक वाटून घ्यायचं. तर तवा भाजीसाठीचं आपलं वाटण जे आहे ते तयार आहे. भाजीसाठी 4 ते 5 वांगी घेतली आहेत. वांगी जी आहेत ती मध्यम आकाराची किंवा छोटी असली पाहिजेत. फार मोठ्या आकाराचं वांगं जे आहे ते तव्यावर शिजणार नाही. तसेच काटेरी वांगी घ्यायची. वांगी ताजी असतील, म्हणजे फ्रीजमध्ये खूप दिवस ठेवलेली नसतील, तर ती पटकन शिजतात आणि त्याची चवही छान येते. वांग्याच्या देठाचा असा थोडा भाग जो आहे तो काढून टाकला. बाकीचा अर्ध देठ तसंच ठेवलं आहे. त्याचप्रमाणे हा जो असा हिरवा भाग दिसतोय, तिथं काटे असतात, तो भाग काढून टाकायचा. अशा प्रकारे वांग्याचे काटे काढून घेतले. वांग्याचे 2 भाग करून घेतले आणि मग मधून असा काप दिला आहे. बाकीची वांगी कापून होईपर्यंत थोडंसं मीठ घातलेल्या पाण्यामध्ये ही वांगी ठेवायची, म्हणजे मग ती काळी पडत नाहीत. सगळी वांगी जी आहेत ती याप्रमाणे कापून घेतली. वांगी खूप जास्त घेतली नाहीत, याचं कारण म्हणजे तव्यावर सुद्धा ती मावली पाहिजेत, त्याच्यामुळं 4 ते 5 वांगी जी आहेत ती आपल्याला पुरेशी होतील. एकदा का सगळी वांगी कापून झाली, वाटण वगैरे करून झालं की वांग्याचे जे काप आहे ते पाण्यातून काढून पुसून घेतले. दरम्यान तवा जो आहे तो गरम करायला ठेवायचा. वांग्याच्या फोडीला असं थोडंसं मीठ पुसून घेतलं, आतून वगैरे थोडंसं मीठ असं लावून घ्यायचं, म्हणजे मग वांग्याच्या फोडींची चव जी आहे ती छान येते. भाजीसाठी जो तवा आपण वापरणार आहोत तो तवा असा खोलगट हवा, म्हणजे नेहमीचा आपण पोळी चपातीसाठी जो तवा वापरतो तो तवा घ्यायचा आहे. डोशासाठीचा सपाट तवा यासाठी वापरायचा नाही आणि शक्यतो नॉनस्टिक तवा नको. एखादा चमचा तेल याच्यामध्ये घातलं. तेल चांगलं तापलं आहे. यामध्ये एक एक वांग्याचे काप घालून त्याला असं तेल लावून घ्यायचं आणि मग कडेला ठेवायचं. वांग्याच्या सगळ्या फोडींना याप्रमाणे तेल लावून घेतलं आहे आणि कडेनं हे असं गोल रचून घेतलं. वांग्याच्या फोडी ज्या आहेत त्या अगदी खूप कडेलाही घ्यायच्या नाहीत, त्यांना उष्णता मिळाली पाहिजे, पण करपणार नाही अशा पद्धतीनं या रचून घ्या. तवा चांगला तापलेलाच होता, त्याच्यामुळं झाकण ठेवून मंद आचेवर 3 ते 4 मिनिटं हे चांगलं भाजून घ्या. तुमच्या अंदाजानं झाकण काढून वांगी जी आहेत ती शिजली आहेत का, अशी खरपूस भाजली आहेत का ते चेक करून घ्या. हे बघा, तव्यावरचा याचा जो भाग आहे तो असा छान खरपूस भाजला गेला पाहिजे. त्या हिशोबानं तुम्ही अधूनमधून गॅस जो आहे तो थोडासा वाढवू शकता. आता वांगी दुसऱ्या बाजूला पलटून पुन्हा थोडीशी भाजून घेऊ.
तव्यामध्ये जर का तेल कमी वाटत असेल तर तेल थोडंसं वाढवू शकता, पण वांगी अगदी तेलात तळूनही घ्यायची नाही आहेत. मध्ये जे तेल आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातली आणि बेडगी मिरची पावडर घातली आहे. वांग्याच्या मधल्या भागाला जो भाग आपण तव्यावर भाजून घेतला होता त्याला हे असं लावून घेतलं. हे बघा, हळद तिखट याला असं लावून घेतलंय. मीठ आपण आधीच लावलं होतं. या भाजीसाठी तव्यावर वांगी अशी छान खरपूस भाजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. अगदी मऊ देखील झाली नाही पाहिजेत आणि कच्ची देखील राहिली नाही पाहिजेत. दुसरी बाजूसुद्धा 2 मिनिटं अशी भाजून घेतली. अशा प्रकारे आपली वांगी तव्यावर भाजून तयार आहेत. हे असं तिखट मीठ लावलेलं वांगं नुसतं खायलासुद्धा खूप छान लागतं. आता वांगी तव्यातून काढून घ्यायची आहेत. या भाजीसाठीची सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे वांगं छान खरपूस भाजून घ्यायचं. ते आपलं झालेलं आहे. आता पुढे अगदी 5 मिनिटात भाजी जी आहे ती तयार होणार आहे. कढईतलं तेल संपलेलंच असतं. याच्यामध्ये तेल वाढवलं, तेल बऱ्यापैकी लागतं. याच्यामध्ये तयार केलेलं वाटण घातलं. वाटणाचं साहित्य आपण ऑलरेडी भाजलेलंच होतं, त्याच्यामुळे याला फार परतायची गरज नाही. 2 मिनिटं असं चांगलं खालीवर करून परतून घेतलं. मध्यभागी हे असं थोडंसं आळं करून घेतलं आहे. याच्यामध्ये हळद घातली. आवडीनुसार कोणताही घरगुती काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला याच्यामध्ये घालायचा. सगळं एकदा परतून घेतलं. ग्रेव्हीचा रंग छान येण्यासाठी थोडीशी बेडगी मिरची पावडरसुद्धा घातली आहे. वांग्याच्या फोडींना तर आपण मीठ लावलेलं होतं. आता ग्रेव्हीमध्ये मीठ घातलं. सगळं असं एकदा छान परतून घ्या. तव्यामध्ये आपण सगळं भाजतोय त्याच्यामुळे उष्णता जास्त असते, फार वेळ लागत नाही, पटापट होतं. आता गरजेनुसार अर्धा ते पाऊण ग्लास पाणी याच्यामध्ये घालायचं आहे. मिक्सरचं भांडं विसरून वगैरे पाणी याच्यामध्ये घातलंय. याला छान अशी एक उकळी येऊ द्यायची. आणि आता ज्या वांग्याच्या फोडी आपण भाजून घेतल्या होत्या त्या अशा पद्धतीनं या ग्रेव्हीमध्ये सोडायच्या. हळद मीठ लावलेला भाग वर आला पाहिजे अशा पद्धतीनं याच्यामध्ये सोडलं आहे. वांगी आपण भाजून घेतली होती तेव्हाच ती शिजली आहेत, पण जर का कच्ची राहिली असेल किंवा कधीकधी देठाकडचा भाग जो आहे तो कच्चा राहिलेला असतो, वांगं जर का कच्चं राहिलं असेल तर झाकण ठेवून 1 मिनिट वाफवून घेऊ शकता. नाहीतर तसं झाकण घालायची गरज नाही. अगदी 1-2 मिनिटं हे असं शिजवून घेतलं. ग्रेव्हीतलं पाणी थोडंसं आटलं. आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि ही अशी आपली झणझणीत अशी तवा वांग्याची भाजी तयार झाली. मला माहिती आहे तुमच्यापैकी बरेच जण जे आहेत ते वांगप्रेमी आहेत आणि ज्यांना ज्यांना वांगं आवडतं त्यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्याशिवाय पुढे जायचं नाही. तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला मला नक्कीच खूप आवडेल. त्याचप्रमाणे याचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला आवर्जून लाईक करा. ते सुद्धा आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.